कल्पना करा, भारतातला एक बिझनेस ज्याला कारखाना लागत नाहीये, कुठला कच्चा माल पण लागत नाहीये, कुठलीही इन्व्हेंटरी लागत नाहीये, पण दरवर्षी 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा कमवतोय. आणि आता हा बिझनेस IPO घेऊन येतोय स्टॉक मार्केटमध्ये. होय मित्रांनो, मी बोलतोय NSEच्या IPO बद्दल. पण तुम्हाला माहिती आहे का हो की भारतातील सगळ्यात जुनी स्टॉक एक्सचेंज BSE आहे, बरोबर? पण ट्रेडिंगचा खरा राजा NSE आहे. आता ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा ऐकतो, पण खूप सारी चर्चा होती, त्यांचाच IPO लवकर येतोय. पण पाहूया की हा आल्यानंतर ना त्याचा एकमेव कॉम्पिटिटर पण आहे BSE, बरोबर? त्याच्यावर आपल्याला काहीतरी चर्चा केली पाहिजे. निवड करायला तुम्हाला काही सोपं जाणार आहे. म्हणजे NSEच्या IPOची चर्चा खूप वर्षापासून चालू आहे, परंतु काही महत्त्वाचे फॅक्ट्स तुम्हाला अजून पण माहित नाहीयेत. आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आज तुम्हाला मी दाखवून देणार आहे NSE आणि BSE मध्ये नेमका फरक काय आहे, NSE ऍक्च्युली पैसा कसा कमवतो, दररोज किती ट्रेडिंग होतं, आणि फायनली तुम्ही डिसिजन नंतर न घेऊ शकता शिकल्यानंतर ना की NSEचा IPO ऍक्च्युली तुम्ही अप्लाय केला पाहिजे का नाही, ह्या डिसिजन पर्यंत मी तुम्हाला पोहोचवणार आहे. नमस्कार मंडळी, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो तुमच्या हक्काच्या YouTube चॅनलवर. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महत्वाची गोष्ट, इतिहास काय सांगतो. भले NSE आत्ता आलाय, गाजावाजा चालू आहे, पण BSE ची स्थापना झाली होती 1875 मध्ये, म्हणजे जवळपास 150 वर्षांचा इतिहास. जेव्हा NSE अस्तित्वात पण नव्हती, विचार पण केला नव्हता, तेव्हा BSE चालू होती. पण 1992 मध्ये NSE आली आणि सगळा खेळ बदलून टाकला. होय, त्याच्यामुळे काय झालं, स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग आणली, ऑनलाईन ट्रेडिंग त्यांनी आणली, मार्केटमध्ये ट्रान्सपरन्सी आणली, आणि आज परिस्थिती अशी आहे की जो जुना आहे, जो ज्येष्ठ आहे, तो BSE मागे पडलाय बऱ्याच गोष्टींमध्ये, आणि NSE भारतातील सगळ्यात मोठी स्टॉक एक्सचेंज झाली. पण काही जणांना NSE आणि BSE भाऊ पण वाटतात. पण आता महत्वाची गोष्ट जाणून घेऊया की यामध्ये मार्केट शेअर कसा काय. IPO घेण्याआधी ह्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. एक धक्कादायक आहे याच्याकडे, लक्षात ठेवा की हे असे आकडे आहेत ना की कॅश इक्विटी सेगमेंट तुम्ही ऐकलं असेल, कदाचित ट्रेड पण करत असाल, आणि NSEचा मार्केट शेअर आहे सुमारे 95%. होय मित्रांनो, आणि भारतातील इक्विटी ट्रेडिंग होणाऱ्या प्रत्येक 100 रुपयांपैकी जवळपास 95 रुपये NSE वर ट्रेड होतात. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या कदाचित आवडतं असेलच सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये NSEचं मार्केट शेअर आहे 75%, जो मागच्या 1 वर्षापूर्वी अक्षरशः 95%च्या पुढे होता. म्हणजे काय, अजूनही BSEचा वाटा खूप सारा कमी आहे. आणि याच कारणामुळे इंट्राडे ट्रेडर्स असतील, ऑप्शन ट्रेडर्स आणि बिग इन्स्टिट्यूशन्स सगळ्यात आधी NSE वापरतात. का तर लिक्विडिटी जास्त आहे, स्प्रेड कमी आहे, आणि एक्झिक्युशन बऱ्याच वेळेला फास्ट होतं. आता हे जाणल्यावर तुम्हाला थोडं आश्चर्य आलं असेलच, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, NSE आणि BSE वर रोज ट्रेडिंग होतं, पण ते कसं चालतं ते पण तुम्हाला क्विक मध्ये सांगतो, आणि कशा पद्धतीने केलं जातं. लक्ष देऊ नाही का, NSEचा इक्विटी सेगमेंटमध्ये फायनान्शियल इयर 2025 चा ऍव्हरेज डेली टर्नओव्हर आहे सुमारे 1.13 लाख कोटी. होय, आकडा मोठा वाटतोय ना, दररोज ते पण. आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये तर आकडे इतके मोठे आहेत की सामान्य माणूस कल्पना पण करू शकत नाही. आणि त्यामुळे NSE आज जगातील सगळ्यात मोठं डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज पण आहे. आता हे ऐकून अनेक लोकांना विश्वास नाही बसणार, पण हे खरं आहे की 2025 मध्ये जगातील जवळपास 89% स्टॉक इंडेक्स ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट्स NSE वर ट्रेड झाले. होय, म्हणजे अमेरिका, युरोप, जपान, चीन यांच्याही पुढे आपण याच्यामध्ये आहोत. पण हे तर झाले त्यांचे ट्रेडिंगचे आकडे. पण आता ऍक्च्युली जो बिझनेस आहे ना, त्याच्यामध्ये NSE पैसा कसा कमवतो, किती कमवतो, हे पण आधी समजून घेऊया, कारण यांचं बिझनेस मॉडेल समजणं खूप सारे इम्पॉर्टंट आहे. आता समजून घ्या, एक उदाहरण देतो. तुम्ही एखादा ऑप्शन बाय केला, ब्रोकरेज कोणाला मिळणार आहे, तर ब्रोकरला, बरोबर. पण एक्सचेंजला मिळतो एक्सचेंज ट्रान्झॅक्शन टॅक्स, बरोबर. तुम्ही ट्रेड करा, मी करू, किंवा FIs, DIs कोणीही करू द्या, कुठल्याही ब्रोकरच्या माध्यमातून करतील, पण मोस्टली NSE वापरतात, त्यामुळे एक्सचेंजला फिक्स पैसा तिथे त्या ट्रेड मधून जाणारच आहे. आता फायनान्शियल इयर 2026 मध्ये NSE ने सुमारे 18,700 कोटींचा रेव्हेन्यू कमवला आहे, आणि सुमारे 10,300 कोटी नेट प्रॉफिट पण आहे. म्हणजे प्रॉफिट मार्जिन 50% जास्त. आता भारतातील फार कमी कंपन्या आहेत की जे एवढा मोठा प्रॉफिट मार्जिन दाखवतात. आता मी क्विक प्रश्न पण विचारतो बरं का, की तुम्हाला असं माहिती आहे का की एवढं प्रॉफिट मार्जिन
दाखवणाऱ्या कुठल्या कंपन्या आहेत त्यांची नावं तुम्ही पुढे जाण्याच्या आधी कमेंट करून मला सांगू शकता. आता महत्वाची गोष्ट म्हणजे एनएससीचा आयपीओ येतोय, रिलायन्सचा आयपीओ येतोय किंवा कोणतंही वेल्थ क्रिएशनची अपॉर्च्युनिटी असते, तर ह्या सगळ्यामध्ये पहिली गरज असते काय, डीमॅट अकाउंटची. आणि त्या डीमॅट अकाउंट मार्फतच आपण एक्सचेंजवर ट्रेड करणार आहे. जर तुमच्याकडे अजून पण एक चांगलं डीमॅट अकाउंट नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली, त्याच्यावर क्लिक करा आणि तुमच्या डीमॅट अकाउंट साठीची इन डिटेल माहिती भरा, जेणेकरून आयपीओच्या आधी पळापळ होते नवीन डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी, कारण याच्या मागचे रहस्य वेगळंच असतं. तर तुमचं डीमॅट आधीच ओपन करून ठेवा, जेणेकरून आमच्याकडनं काही फ्री कोर्सेस पण मिळतील आणि इतर सुविधा पण आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आता आपल्या मेन मुद्द्याकडे येतो. आता एनएससीचा आयपीओ ही सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी का वाटतेय, बरोबर? एवढी चर्चा काय मार्केटमध्ये? कारण एनएससीचं अनलिस्टेड मार्केट व्हॅल्युएशन सुमारे 5 लाख कोटींच्या आसपास पोहोचलंय आणि हा आयपीओ अंदाजे 30,000 कोटींच्या आसपास असू शकतो, एक अंदाज लावला जातोय. कारण अजून पुढच्या डिटेल गोष्टी आलेल्या नाहीत, पण लवकरच मार्केटमध्ये उभ्या राहतील. की 80% जास्त रेव्हेन्यू हा डेरिव्हेटिव्हवर अवलंबून आहे. त्यांनी रेग्युलेशन्स चेंज केले, ऑप्शनचा व्हॅल्यू कमी झाला, बरोबर? आता बीएससीचं पण काय होतं की बरेच प्रोडक्ट हिट होतात मार्केटमध्ये, प्लस सेबीने उद्या काही रूल्स रेग्युलेशन आणले तर हे कमी होणार आहे कदाचित काळामध्ये, तर त्यांच्या ग्रोथवर इम्पॅक्ट होऊ शकतो. तसेच एनएससीचा आयपीओ अनेक वर्ष बऱ्याच रेग्युलेटरी इश्यूमुळे पण अडकून बसला होता. म्हणून व्हॅल्युएशन आणि रिस्क आधी माझं म्हणजे दोन्ही समजून घ्या आणि त्याला त्याचं व्हॅल्युएशन जे काढणार आहे ते आधी चेक करा. आणि जर प्रश्न असेल ना तुमचा की बाबा भारतातील सगळ्यात मजबूत एक्सचेंज कोण, तर उत्तर आहे एनएससी. आणि जर प्रश्न असेल ना जास्त ग्रोथ पोटेन्शियल कोणाकडे, तर लक्षात ठेवा बीएससी ला पण कमी समजू नका, कारण स्केल, व्हॉल्यूम, प्रॉफिटेबिलिटी आणि मार्केट लिडरशिप मध्ये सध्या एनएससी खूप पुढे आहे, बरोबर? पण संपूर्ण मार्केटची जी काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बीएससी पण खांद्याला खांदा देऊन उभा आहे. आणि बरोबरच या सगळ्यांमध्ये काय झालं, एनएससीच्या आयपीओ लोकांचं लक्ष पडलेलं आहे. आता ठीक आहे, मी सगळी माहिती दिली. तुमच्या मते एनएससीचा आयपीओ लिस्टिंग नंतर किती मार्केट कॅप गाठू शकतो बरं? 5 लाख कोटी, 7 लाख कोटी का 10 लाख कोटी, बरोबर? कमेंट मध्ये तुमचा एक अंदाज लिहा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशाच आयपीओ असेल, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, टेक्निकल, वेल्थ क्रिएशन संदर्भात व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.